अरे नेहा, तू इथे शॉपिंगला गेली होतीस ना? झालं शॉपिंग. अगं मग घरी जायचं. जाणारच होते पण मग मला तुझी आठवण आली. माझी आठवण आली. अगं आपण आज सकाळी एकत्र होतो, मी तुला ड्रॉप केलं आणि आठवण आली. सहजच आले रे. तर मला एक सांग, सकाळी तू आणि आई काय चर्चा करत होते? हे बघ, आपण जरी पोलीस स्टेशन मध्ये उभे असलो ना तरी ते आमच्या दोघींचं सिक्रेट. हो का? हो. बरं मला सांग, आजची तुझी कामं कधी संपणार आहे? अगं आत्ता आलोय, लगेच कसं सांगू? ओ, म्हणजे तू लवकर घरी येणार नाहीयेस का? लवकर घरी नाही येणार आहे म्हणजे? म्हणजे तसं आईंना सांगायला. मी सांगेन आईला. नाही, आता कामाच्या व्यापात तू त्यांना कळवायचं विसरलास तर त्यापेक्षा मीच सांगेन. बर. येस, व्हेरी गुड. व्हेरी गुड. काय ग? अरे म्हणजे आता हे बघ, जितक्या लवकर तू घरी जाशील तितकाच तुझा आराम होईल ना, म्हणून म्हण. वा, आज जरा फारच काळजी वाटते आमची. मग वाटणार आहे. तर आता इथेच बोलायचं की आत येतेस? आले तू, हो पुढे. ये. हा नेहा बोल. हा, कामात आहात? नाही ग, तुला माहितीये ना, हा एवढासा फोन काम करता करता इथे तिथे टाकते आणि मग लगेच शोधाशोध सुरू होते. तू बोल, घरी पोचली? नाही अजून. मग कुठे आहेस? पोलीस स्टेशन मध्ये. अगं पण तुला अजय घरी सोडणार होता ना, मग तू पोलीस स्टेशनला कशी पोचलीस? त्याने मला ड्रॉप केलं, मग मी शॉपिंग केलं आणि आले पोलीस स्टेशनला. अगं पण तिथे कशाला? आई, आता आपण एवढं सगळं प्लॅनिंग केलंय, त्याचं आजच्या दिवसाचं प्लॅनिंग कळायला हवं ना. मग काही कळलं की नाही? मला नाही वाटत कामाच्या व्यापात याला स्वतःचा वाढदिवस लक्षात राहील. दरवर्षीच आहे ग त्याचं हे. तर आपल्या प्लॅनिंग साठी चांगलंच आहे ना. मग आज काही कामं नाही आहेत ना? हा, मी त्याला विचारलं किती वाजता घरी जाणार आहेत. मग म्हणाला कामं संपून रात्रीच घरी जाईल. मग ठीक आहे, मी सगळी तयारी करून ठेवते. हो, मी पण येते मदतीला. हो, पण तू तिथून निघालीस तर लवकर येशील ना? हो, फोन ठेवते आणि निघतेच आहे. बरं, ये लवकर. आई, आज आपण असं सरप्राईज देऊया ना अजयला की तो पुन्हा त्याचा वाढदिवस कधीच विसरणार नाही. बरं, तू म्हणशील तसंच करूया. बरं, आता ठेवते फोन, तू ये लवकर. हो, आले. बाय. या ना, बस. वहिनी, कशी आहेस मीरा? मी ठीक आहे. वहिनी, तुम्ही कशा आहात? मी बरी. बऱ्याच वर्षांनी भेटतोय ना आपण. तुमचे बंधू इथे काम करत होते ऑफिसमध्ये, तेव्हा नेहमी भेट व्हायची. पण आता ते काम सोडून निघून गेले, तेव्हापासून बरेच दोघही. नाही, सध्या ते नाहीये तिथे, पण म्हणजे बरे आहेत ते. बरं, तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी? नाही, नको थँक्स. अरे असं कसं मीरा, तू सुद्धा किती दिवसांनी भेटतीयस. जस्ट अ मिनिट. वेटर. येस सर. तुम्ही काय खाणार? खरंच नको. 3 कॉफी. ठीक आहे. सॉरी तुम्हाला इथे बोलवलं. तुमची ऑफिस मधली कामं खोळंबली असतील ना?
हो, कामं होती, पण तुम्ही ऑफिसमध्ये का नाही आलात? सॉरी, आलं लक्षात. पण वहिनी, हे माझं सुद्धा ऑफिस आहे. नाही तसं नाही. खरं तर आम्हाला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं धनंजयच्या संदर्भात. ऑफिसमध्येही बोलू शकलो असतो आपण. नाही, ते राणीला कळलं असतं आणि मग पुन्हा वाद. राणीला कसं कळणार? तिला कोण सांगणार आहे? पटवर्धन, राणी किती हुशार आहे हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. तिने व्यवस्थित तिची माणसं अशी सगळीकडे पेरून ठेवलेली असणार. आणि धनंजय बेपत्ता झाल्यापासून तर ती जरा जास्तच अलर्ट असणार. थँक्यू. काय झालं धनंजयच्या तपासाचं? म्हणजे पुढे काही कळलं? नाही, म्हणजे मी बोलली आहे त्या इन्स्पेक्टर अजय ठाकूरांशी, पण त्यांनी मलाच चौकशीसाठी बोलवलं. काय? त्यांचा माझ्यावरही संशय आहे म्हणे. पोलीस ऑफिसमध्येही आले होते. सगळ्यांची चौकशी झाली. धनंजयच्या ड्रायव्हरला त्यांनी ताब्यात घेतलं होतं. हो, मला कळलं, पण त्याच्याकडनं काही फारशी इन्फॉर्मेशन मिळू नाही शकली म्हणे. खरं तर त्या दिवशी त्यांनीच धनंजयला ऑफिसमध्ये ड्रॉप केलं होतं ना? हो, तो वरती आला होता. धनंजयच्या केबिनमध्ये डबा ठेवला, मला एन्व्हलप दिला आणि नंतर तो निघून गेला. पण दरम्यान धनंजय कुठे गेला काहीच कळलं नाही. त्यावेळी नेमके सीसीटीव्ही बंद होते. सीसीटीव्ही बंद होते? म्हणजे अहो, म्हणजे हा सगळा प्लॅन आहे? प्लॅन आहे की योगायोगी काहीच कळत नाही. पण धनंजय लवकर परत यायला हवा. तो नसल्यामुळे इथे खूपच प्रॉब्लेम्स क्रिएट झाले. एक नवीन स्कीम सुरू केली. धनंजयच्या सांगण्यावरूनच केलंय. त्याची सगळी कामं थांबली आहेत आता. धनंजय लवकर परत आला नाही तर कंपनीला खूप मोठा लॉस होईल. पटवर्धन, धनंजय बेपत्ता होण्यापूर्वी काही झालं होतं का? म्हणजे त्याचं कुणाशी काही भांडण किंवा काही? नाही. हा, पण नवीन स्कीम वरून माझ्यात आणि धनंजय मध्ये वाद झाला होता. पण तो लगेच सॉल्व्हही झाला. यु नो मीरा, आमच्यामध्ये नेहमीच असे वाद होत असतात. धनंजयच्या जाण्यामागचं हे कारण नाहीये. आणि धनंजय असा कुठेही इतके दिवस निघून नाही जाणार. त्याला आपल्यावरची रिस्पॉन्सिबिलिटी कळते. भीती फक्त एवढीच वाटतेय की धनंजयला काही झालं तर नाही ना. सॉरी वहिनी, पण मनामध्ये शंका येतेच. नाही, धनंजयला काही झालं नसेलही. गायत्री, धनंजय कुठे आपण शोधून काढू. हे बघ, त्याच्या बेपत्ता होण्यामागे काय कारण आहे हे आज ना उद्या येईल आपल्या समोर. हॅलो राणी. कधी आलास? कळलंच नाही. चोरासारखा आलास. हो, चोरासारखं झालं. अगं, तुलाच काय या बंगल्यात कोणालाच कळलं नाही मी कधी आलो. ए, तुला त्या अजय ठाकूरचं खूप कौतुक आहे ना? हा, तो अजय ठाकूर सुद्धा मला काय करू शकत नाही.
आज खूप खुश असशील ना तू? येस, खूप महत्वाची बातमी दिलीस तू. आणि यासाठी तुला रिवॉर्ड द्यायलाच हवं. बोल, काय हवंय तुला? मला आणि तुला माहिती आहे मला काय हवंय. विकी, थांब ना जरा. आणि व्हॉट इज दिस? विकी, तुला हवं ते मिळणार आहे तुला. पेशन्स ठेव ना. पेशन्स? अजून किती पेशन्स? विकी, आज काय झालंय त्याच्यावरनं तुला अंदाज यायला हवा की अजय ठाकूर बाहेरही माझी चौकशी करतोय. हो, मीरा आणि गायत्रीला अजय ठाकूर भेटला तर त्या दोघी तुझ्याबद्दल चांगलं तर सांगणार नाहीत. दोघी तुझ्या अगेन्स्ट आहेत. पण बरं झालं आपल्याला कळलं, नाहीतर मी बेसावध राहिले असते. डोंट वरी राणी, मी आहे ना. तू काय करणार? काय करणार म्हणजे तुझ्या वाटेत येणाऱ्या प्रत्येकाला बाजूला करेन ना. मग ती गायत्री असो, मीरा असो, नाहीतर मग अजय ठाकूर. मग फक्त आपण दोघंच. विकी, तू काहीही करणार नाहीयेस हं? आपल्याला आता खूप शांतपणे विचार करायला हवा. कारण काल त्या अजय ठाकूरनी मला हॉस्पिटलमध्ये बोलवलं होतं. हॉस्पिटल? का, काय झालं? त्यांना डेड बॉडी सापडली. व्हॉट? आधी मलाही वाटलं ती धनंजयची डेड बॉडी. तू आणि तिवारीने माती नाही खाल्ली आहे ना? राणी अगं, तू तू सांगितलं तसंच केलं आम्ही. मग मग डेड बॉडी कशी सापडेल? पोलिसांना आता असं वाटतंय की धनंजय जिवंत नाहीये. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊन काही करू नकोस हं, विकी. सोनावणे, येस सर. धनंजय सरदेसाईंच्या केसची फाईल. येस सर, ही फाईल. सर, तुम्ही भेटलात का मीरा सरदेसाईंना? हो, खूप प्रॉपर्टीज आहेत धनंजय सरदेसाईंच्या, पण या सगळ्या प्रॉपर्टीच्या संबंधित असणारी माणसं हाताच्या बोटावर मोजण्याएवढी. म्हणजे एक राणी सरदेसाई आणि 2 मीरा सरदेसाई आणि गायत्री सरदेसाई, धनंजय सरदेसाईंची पहिली बायको. सर, आपली माणसं लक्ष ठेवून आहेत त्यांच्यावर. आणि माझं त्यांच्याशी बोलणंही झालं. सर, तुम्ही गायत्री सरदेसाईंशी बोललात? मीरा सरदेसाई आणि गायत्री सरदेसाई एकत्र होत्या. त्या मिस्टर पटवर्धनांना भेटणार आहे. सर, गायत्री सरदेसाईंबद्दल तुमचं काय रिडिंग आहे? पहिल्याच भेटीत निष्कर्ष काढणं योग्य नाही, पण गायत्री सरदेसाईंचा ह्या केसशी काही संबंध असेल असं मला वाटत नाही. त्यांचा ह्या वयात डिवोर्स झालाय, त्या हर्ट आहेत अर्थातच, पण बदला वगैरे त्या घेतील असं मला वाटत नाही. सर, पण त्या दोघी पटवर्धनांना भेटून काय करणार आहेत? प्रॉपर्टी संदर्भातच बोलायचं असणार. धनंजय सरदेसाईंनी व्हील तयार केलं असणार अशी त्यांची अपेक्षा असावी. सर, पण त्या विलच्या संदर्भात राणी सरदेसाईंना काहीतरी माहिती असेल. पण मीरा सरदेसाई त्यांची चौकशी करणार नाहीत, कारण जर राणी सरदेसाईंवर संशय आहे की त्यांनी धनंजय सरदेसाईंना प्रॉपर्टीसाठी नाहीच ते आज मिस्टर पटवर्धनांना भेटून संध्याकाळपर्यंत आपल्याला राणी सरदेसाईंच्या विरोधात पुरावे देणार. कोण ही? आधी आपल्याला पुरावे देणार. सर, ही बाई जरा जास्तच ओसमाट्या. थंड घे शेलार, असंही होऊ शकतं. ते आपल्याला पुरावे देतील आणि ही केस सॉल्व्ह होईल. मीरा, तुझा आणि धनंजयचा काही कॉन्टॅक्ट नव्हताच का? राणीशी लग्न झाल्यावर धनंजयच्या आजूबाजूची माणसं तशीही दूरच गेली होती. सुरुवातीला निदान फोन तरी व्हायचा, पण नंतर नंतर तेही बंद झालं होतं. अगं, कामाचा व्यापही वाढला होता, त्याच्यामुळे असेल कदाचित.
पटवर्धन, तुम्हाला धनंजयच्या वागण्यात काही बदल जाणवला? नाही, विशेष असं काही नाही. हा, पण साधारण 1 महिन्यापूर्वी तो वीर संदर्भात काहीतरी बोलत होता. विल? हो, त्याला विल करायचं की नाही असा प्रश्न पडला होता. मलाही विचारलं होतं त्याने. मग मी त्याला काही सांगितलं नाही, पण त्याला कंपनीच्या लीगल ऍडवायझरशी बोलायला सांगितलं होतं. त्याच्यानंतर तो बोलला की नाही, त्याने विल केलं की नाही, मला काहीच माहिती नाही. म्हणजे याचा अर्थ माझा संशय खरा ठरतो. संशय? पटवर्धन, धनंजयनी महिन्याभरापूर्वी विल तयार करण्याचा विचार केला, यामागे काहीतरी कारण असणार. कुणीतरी त्याला फोर्स करत होतं. कोण फोर्स करत होतं? आणखी कोण? राणी. राणी धनंजयला विल करण्यासाठी फोर्स करत होती. मीरा, पुरावे असल्याशिवाय आपण कुणावरही असा थेट आरोप करू शकत नाही. तुम्हाला नाही असं वाटत? नाही. राणी धनंजयच्या आयुष्यात येण्याच्या आधीचा धनंजय आणि नंतरचा धनंजय यांच्या वागण्या बोलण्यात तुम्हाला काहीही फरक नाही जाणवला? अगं असेल काही, पण राणी असं का करेल? प्रॉपर्टीसाठी. अर्थात राणी मुळात धनंजयच्या प्रॉपर्टीसाठीच त्याच्या आयुष्यात आली होती. आज गायत्रीचं जे काही झालंय ना, ते राणीमुळे झालंय. इनफॅक्ट धनंजय बेपत्ता झालाय तोही राणीमुळेच झालाय. मीरा, मला कळतंय तू भावाच्या काळजीपोटी हे बोलते, पण पुराव्यांचं काय? म्हणजे थोडक्यात तुमचाही राणीवरच विश्वास आहे? असं नाही मीरा. हो मग काय, तुम्ही तिचीच बाजू घेताय? मी राणीची बाजू घेऊन नाही बोलत आहे. प्लीज अंडरस्टँड. आपण जे बोलतो ते सिद्ध करण्यासाठी पुरावा लागतो. असं नुसतं ओरडून लोकांचा, कायद्याचा विश्वास नाही बसत. आणि राहिला प्रश्न माझा, मीही राणीला ओळखतो. अगदी तू ओळखत असल्यापासून ओळखतो. वहिनी असताना तर माझं नेहमी बंगल्यावर येणं जाणं असायचं. सकाळचा नाश्ता म्हणा किंवा रात्रीचं जेवण धनंजय सोबतच घ्यायचं ना. हो ना वहिनी? पण आता तसं राहिलं नाही. आणि ते का राहिलं नाही हे मी सांगायची गरज नाही. सर, जर मीरा सरदेसाई राणी सरदेसाईंच्या विरोधात पुरावे देणार असतील तरी केस तर सॉल्व्हच झाली. मलाही हे सगळं आश्चर्य वाटावं असंच आहे. पण कोणतरी आपल्याला समोरून पुरावे देत आहे म्हटल्यावर आपण तरी काय म्हणावं? सर, त्या दोघी पटवर्धनना भेटायला गेले. आपण तिकडेच गेलो तर? तिथे आपण जाणं योग्य नाही. त्याऐवजी आपण आपले सोर्सेस वापरून धनंजय सरदेसाईंनी विल तयार केलंय का ही चौकशी केली पाहिजे. सर, त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला त्यांच्या ॲडव्होकेटकडनं मिळू शकते. येस, पण काळजी घ्या, कुणालाही ह्याबद्दल कळता कामा नये. येस सर. SNP कन्स्ट्रक्शनच्या लीगल डिपार्टमेंटकडूनही सगळी माहिती काढा. धनंजय सरदेसाईंच्या ट्रान्सक्राईबचे रेकॉर्ड्स काढा. येस सर. त्याशिवाय धनंजय सरदेसाईंची लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आहे, त्यात राणी सरदेसाईंचं नाव आहे नॉमिनी म्हणून. होय सर. पण त्याआधी दुसरं कोणाचं तरी नाव होतं, अर्थात गायत्री सरदेसाई. पण ही माहिती आपल्याला काढावी लागेल. सर, राणी सरदेसाईंकडे याची माहिती असेलच. राणी सरदेसाईंची चौकशी केली तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना ह्याबद्दल काहीच माहीत नाही. म्हणून आपल्याला सगळी माहिती काढावी लागेल, ज्यावरून कळेल राणी सरदेसाई खरं बोलतायत की खोटं. होय सर, पण त्या त्यांच्या लिगली पत्नी आहे, त्यामुळे हे स्वाभाविक आहे. मीरा सरदेसाई म्हणाल्यात की संध्याकाळपर्यंत आपल्याला ते पुरावे देतील, पण तोपर्यंत आपण हातावर हात ठेवून बसायला नको. पहिले तर ते पुरावे असायला पाहिजेत. जर ते पुरावे असले तर ते आपण क्रॉस चेक करून बघायला पाहिजे. आणि ते पुरावे जर राणी सरदेसाईंच्या विरोधात जात असतील
तर भक्कम पुरावे म्हणून ते कोर्टात सादर करता आले पाहिजेत.